या पद्धतीने वांग्याचं भरीत एकदा बनवून पहा. एकाऐवजी 2 भाकरी जास्त खाल एवढं झणझणीत आणि चमचमीत हे वांग्याचं भरीत बनून तयार होतं. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर मी इथे वांगी घेतलेले आहेत आणि एका सुरीमध्ये ही वांगी मी टोचून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता गॅसवरती ही वांगी भाजून घ्यायची आहेत. चारी बाजूनी वांगी चांगली भाजून घ्यायची आहेत. वांग्याचं वरचं साल काळपट पडेपर्यंत वांगी चांगली भाजून घ्यायची आहेत. तर बघा मी इथे वांगी आता भाजून घेतलेले आहेत आणि वांग्याचं सालसुद्धा काळपट पडलेलं आहे. मी ही वांगी 7 ते 8 मिनिटं चांगली भाजून घेतलेले आहेत आणि एक टमाटरसुद्धा मी भाजून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटं चारी साईडनी हे टमाटर मी भाजून घेणार आहे. तर बघा आता टमाटरसुद्धा भाजून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता वांगी आणि टमाटर चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत. आता या वांग्यावरची मी सालं काढून घेणार आहे. अगदी अलगदपणे ही वांग्यावरची सालं सगळी निघतात. तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी सगळी वांग्यावरची सालं काढून घेणार आहे आणि वरचा देठसुद्धा तोडून टाकणार आहे. अशा प्रकारे याच पद्धतीने मी ही टमाटरवरची सालंसुद्धा काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर बघा मी आता वांग्यावरची आणि टमाटरवरची सालं काढून घेतलेली आहेत आणि ही वांगी मी बारीक बारीक कापून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हाताने चुरूनसुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारे मी हे टमाटरसुद्धा कापून घेणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही वांग्याचं भरीत बनवलं तर घरातील सगळे अगदी आवडीने खातील. एवढं झणझणीत असं हे भरीत बनून तयार होतं. आता एका खलबत्त्यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे दरदर असंच वाटून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता गॅसवरती मी एका तव्यावरती 1.5 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. मोहरी चांगली तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे आणि 1 सुकी मिरची तोडून टाकणार आहे. आता 4-5 कढीपत्त्याची पानं घालून मी हे परतवून घेणार आहे. आता याच्यामध्ये 1 कांदा मी बारीक चिरून घालणार आहे आणि 1 मिनिट हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर बघा 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि परत एकदा हे परतवून घेणार आहे. आता याच्यामध्ये ही वाटलेली चटणी घालून घेतलेली आहे आणि परत एकदा हे परतवून 2 मिनिटं चांगलं असंच भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता 2 मिनिटं झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालून हे सगळं परतवून घेतलेलं आहे आणि 1 मिनिट परत हा मसाला मी असाच भाजून घेणार आहे. तर बघा 1 मिनिट झालेलं आहे. आता याच्यामध्ये हे भाजलेलं टमाटर घालून हे टमाटर पण मी चांगलं परतवून घेणार आहे आणि 2 मिनिटं टमाटर असंच भाजून घेणार आहे. तर बघा 2 मिनिटं झालेले आहेत आणि
टमाटर भाजून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये हे भाजलेलं वांगं घालून घ्यायचं आहे आणि परत चांगल्या प्रकारे मिक्स करून परतवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे वांगं तव्यावरती असंच परतवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता. तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत. आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा हे वांगं परतवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा अशा प्रकारे वांग्याचं भरीत बनवून खाऊन बघा.